मराठा, धनगर, बंजारा अशा राज्यामधल्या विविध जातींच्या आरक्षणावरून राज्यामध्ये अनेक आंदोलनं झाली। मात्र राज्यामधल्या 27 ओबीसी जाती आरक्षणापासून अजूनही वंचित आहेत, ते देखील अत्यंत क्षुल्लक अशा चुकांमुळे। केंद्राच्या यादीमधल्या चुकांमुळे 27 जातींमधील 2 कोटी नागरिक सरकारी नोकरीच्या विषयक, पदोन्नती, शिक्षण आरक्षण यापासून वर्षानुवर्ष वंचित आहेत। क्षुल्लक आणि नगण्य स्वरूपाचे प्रश्न केंद्राकडे अनेक वर्षांपासून पडून आहेत। धक्कादायक बाब म्हणजे या 27 जातींना केंद्राच्या ओबीसींच्या यादीमध्ये स्थान दिलं जावं। त्यांचे वेलांटी, उकार, कानामात्रा, स्पेलिंग, टिंब अशा क्षुल्लक स्वरूपाच्या चुका दुरुस्त करून ओबीसींचं आरक्षण सुरळीत करावं अशी शिफारस केंद्रीय ओबीसी आयोगाने, महाराष्ट्र सरकारने, केंद्रीय गृह विभागाने केल्यानंतर देखील केंद्रीय सामाजिक न्याय विभागाकडून या चुकांची दुरुस्तीच केली जात नाहीये। केंद्रीय नोकरशाहीच्या आडमुठ्या धोरणांमुळे हा पेच काही सुटत नाहीये। या 27 जातींपैकी काहींनी तर हिंदू धर्म सोडण्याबद्दलची इच्छा देखील आता व्यक्त केली आहे। दरम्यान याच प्रकरणावरती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काय म्हटलंय आपण बघूया। मुळामध्ये केंद्रीय आयोगाने जर एखादी स्पेलिंग मिस्टेक असेल, अनुसार चुकला म्हणून रिजेक्ट करायचं काहीच कारण नाही आहे। बाकी सर्व गोष्टी तपासून घेतल्यानंतर आणि तेही आकडा जे तुम्ही सांगताय जवळपास 2 कोटी ओबीसी, मला वाटतं हा तो ओबीसी समाजावरचा अन्याय आहे। छोट्या चुकीमुळं असं आरक्षणापासून त्यांना वंचित कसं ठेवता येईल, म्हणून हे आरक्षण त्यांना हे दिलं पाहिजे। मी सोमवारी या संदर्भामध्ये सामाजिक न्याय विभागाचे जे काही मंत्री, केंद्रीय मंत्री त्यांना सुद्धा पत्र लिहिल आणि ते ज्यांच्यामुळे हे झालंय त्यांना सुद्धा मी पत्रव्यवहार करणार आहे। ओबीसीमध्ये जर एखादी जात टाकायची असेल तर राज्य सरकारकडून त्याची शिफारस होणं अत्यंत आवश्यक असतं। जर आपल्या राज्यामध्ये अशा काही जाती राहिल्या असतील तर राज्य सरकारने आमच्या मंत्रालयाकडे तो प्रस्ताव पाठवला पाहिजे आणि मग त्यानंतर मग आमची जी कमिटी आहे ती कमिटी त्याचा अभ्यास करते। तर आता मी राज्य सरकारशी संपर्क साधतो आणि त्या कोणत्या जाती राहिलेल्या आहेत त्या जातींची यादी जी आहे ती यादीवर पाठवली तर नक्की त्याचा विचार करू आम्ही त्याचा।